आज मी बोलणार आहे AWS DevOps या जॉब प्रोफाईलबद्दल. बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं AWS क्लाउड म्हणजे फक्त सपोर्टर जॉब, असं मुळातच नाही आहे. कारण जर तुम्हाला IT मध्ये येण्यासाठी डायरेक्ट DevOpsवरती जंप करायचे असेल तर ते अजिबातच पॉसिबल नाही. कारण DevOps म्हणजे हाय एंड टेक्नॉलॉजी आली की ज्याच्यासाठी ॲटलीस्ट 1-2 वर्षाचा अनुभव पाहिजे की बाबा डेव्हलपमेंटसाठी कुठले टूल वापरले जातात, टेस्टिंगसाठी कुठले टूल वापरले जातात, डिप्लॉयमेंटसाठी कुठले टूल वापरले जातात, तेव्हा कुठं तुम्हाला DevOpsचे टूल्स अंडरस्टँड होतात. पण जर आपण रोडमॅप पाहिला तर AWS क्लाउडने तुम्ही सुरुवात मात्र नक्कीच करू शकता. मग AWS क्लाउडमध्ये काय काय असतं? AWS क्लाउडमध्ये CI/CD पाईपलाईन्स, AWSच्या सगळ्या सर्व्हिसेस, त्यानंतर डिप्लॉयमेंट किंवा ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये कव्हर होतात, जेणेकरून तुम्हाला एक एंट्री मिळते चांगल्या IT कंपनीमध्ये. यासोबतच पुढचा रोडमॅप अगदी क्लिअर होतो की चला मला आता DevOps येतं, त्यानंतर मी फ्युचरसाठी लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम असेल किंवा DevOpsचे जे काही टूल्स असेल, क्युबरनेटिस असेल किंवा अजून वेगळे टूल्स असेल, हे शिकण्यासाठी कॉन्फिडन्स येतो. कारण या सगळ्या गोष्टींसाठी ॲज अ बेस म्हणून AWS यूज केलं जातं. त्यामुळे जर तुम्हाला क्लाउड कम्प्युटिंगमध्ये यायचं असेल आणि जर तुम्हाला कोडिंगची खूप भीती वाटत असेल, तर तुम्ही AWSला नक्की चॉईस करू शकता. कारण यामुळे आपल्याला IT मध्ये खूप चांगल्या कंपनीमध्ये एंट्री मिळते.